आलेला आहे। सिंधुदुर्गमधनं तिथे अपक्षांनी बाजी मारलेली आहे आणि सावंतवाडीमध्ये एक धक्कादायक निकाल आलाय असं म्हटलं तर चुकीचं नाही। अक्षता, त्याच्यापूर्वी राम सातपुतेंच्या पत्नीबाबतची अपडेट आलेली आहे, ती सांगशील? राम सातपुतेंच्या पत्नी जी आहे त्या विजयी झाल्याचं आपण म्हणू शकतो। राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते ज्या आहेत त्या भाजपच्या तिकिटावरती होत्या, त्या ठिकाणी त्या विजय झाल्याचं पाहायला मिळते। आपण जर जसं म्हटलं की नेहानी मागशी उल्लेख केला की अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि कुठे राम सातपुते यांची प्रतिष्ठा जी आहे ती विशेषतः पणाला लागलेली होती। कारण माळशिरस तालुक्यामधलं गणित जर मागच्या काही काळापासून तुम्ही बघितलं की माळशिरस मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे आमदार आहेत आणि राम सातपुतेंचा तिथे पराभव झालेला होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी जंग पछाडून संस्कृती सातपुतेंसाठी ताकद लावलेली होती। तुम्ही जर तिथे बघितलं तर खरी लढत ही जानकर विरुद्ध सातपुते अशी नसून खरी लढतची होती ती मोहिते पाटील विरुद्ध सातपुते अशी होती। कारण मोहिते पाटलांनी त्यावेळी जानकरांना मदत केली आणि ते निवडून आले, त्यामुळे राम सातपुतेंचा विशेष रोष जो आहे तो मोहितेंवरती होता आणि सभांमधनं सुद्धा ते थेट आव्हान जे आहे ते देत होते। आणि आता नेमकं काय होणार, कारण आता यावेळेस जानकरांनी स्वतःच्या मुलाला जीवन सातपुते यांना उमेदवारी दिलेली होती, त्यामुळे संस्कृती सातपुते विरुद्ध माफ करा जीवन जानकर अशी ही लढत होती आणि या लढतीमध्ये आता जानकर यांचा पराभव झालेला आहे आणि संस्कृती सातपुते विजयी झालेले आहेत। त्यामुळे राम सातपुतेंसाठी एक बूस्टर डोस असा जो आहे तर तो आहे असं म्हणायला काही हरकत नाही। अक्षता, एकच अपडेट फक्त देते माळशिरस मध्ये दुसरी, जसे की आता नेहाने उल्लेख केला की धैर्यशील मोहिते पाटील आणि जानकरांना त्यांनी मदत केलेली होती आणि कुठेतरी जानकरांना या ठिकाणी फटका बसलाय राम सातपुतेंच्या पत्नी जी आहे संस्कृती सातपुते यांच्यामुळे। दुसरीकडे आपण पाहिलं तर माळशिरसमध्ये गुळसारे पंचायत समितीच्या गणामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना दुसरा धक्का बसलाय। भाजपचे बाळासाहेब शेळके ते आहेत ते विजयी झालेले आहेत। अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचा मोठा पराभव या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। माळशिरसमध्ये आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी किंवा मोहिते पाटलांना आपण म्हणू शकतो की दुसरा मोठा धक्का हा मानला जाईल, कारण की या ठिकाणी भाजपचे बाळासाहेब शेळके जे आहे ते विजयी झालेले आहेत, तर अर्जुन सिंह मोहिते पाटील ते धैर्यशील मोहिते पाटलांचे उमेदवार होते, त्या ठिकाणी यांचा मोठा पराभव झालेला आहे। म्हणजे संस्कृती सातपुते आणि दुसरा पराभव म्हणू शकतो पण भाजपच्या बाळासाहेब शेळके यांच्याकडून मोहिते पाटलांना आणि जानकरांना या ठिकाणी पाहायला मिळतो। एकंदरीतच